नमस्कार मंडळी, मी अभिजित आणि मी पांडुरंग. तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आलो आपण शनिवार वाड्यापाशी. तर शनिवार वाड्यापाशी काय आपल्याला ट्राय करता येईल, लेट्स बघूया. लेट्स गो. तर सगळ्यात पहिला आपण जाणार आहे सुदामाची पोहे. मी ऐकलंय की सुदामाची पोळीचं फेमस आहे म्हणून. तर सुदामाच्या पोहे जिथं आपण जाणार तिथं जाऊया, टेस्ट करूया आणि त्याचा बेस्ट तुम्हाला रिव्ह्यू सांगणार. आम्ही जेन्युइन रिव्ह्यू सांगणार आहे, जो रिव्ह्यू येतो त्याची टेस्ट आहे, काय टेस्ट आहे वगैरे. तर चला आता आपण जाऊया सुदामाच्या पोह्याला. आज ऑमलेट ऑमलेट कोणते कोणते ते इंदोरी आणि दही ना? हे दही आहे. दही पोहे, इंदुरी पोहे. तर आता इंदुरी पोहे. ओके. दही त्यामध्ये दह्याचं कॉम्बिनेशन आणि वर्ण बघा फरसाण वगैरे टाकलेलं आहे. एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. ह्याच्यामध्ये पण वर्ण फरसाण वगैरे टाकलेले आहे, डाळिंब वगैरे पण वर्ण टाकलेले आहे. एक नंबर टेस्टी लागतात नाही का, खरंच नॉर्मल पोह्यापेक्षा. तर आता आम्ही करतोय टेस्ट. याच्यामध्ये फरसाण एकदम बळ्या देते, म्हणून वगैरे टाकलेले आणि टेस्ट करत युनिक लागते. अच्छा. दोघांपैकी कुठले आवडले तुला, हे इंदोरी का दही? दोन्ही पण गुड आहेत नाही का. मोस्टली मला दहीपेक्षा नॉर्मलवाले आवडते. नॉर्मल वाले. दोन्हीपैकी टेस्ट कोणाची म्हणजे आवडली तुला नाही का अशी? दही ना. अच्छा. वेगवेगळी टेस्ट आहे आपली. कारण का हे थोडे सुके लागतात, हे थोडे ओलसर होते. बढिया. तर भावांना आताच आपण सुद्धा माझे पोहे हे ट्राय केलेत. तिथे एकदम ह्याच्या जवळ शनिवार वाड्याच्या जवळच आहे हे सुदामाचे पोहे. आत्ताच आपण खाल्ले. तर कसं काय वाटलं पांडू तुला खाऊन? पोहेची टेस्ट एकदम भारी होती. जे मी नॉर्मली पोहे खाल्लेत ना त्याच्याबरोबर सांगतो तुम्हाला की युनिक होते. आम्ही इंदुरी आणि दही पोहे ट्राय केले, दोघांची टेस्ट एकदम गुड होती. आणि तुम्ही नक्कीच शनिवार या ठिकाणी आले तर सुदामाचे पोहे नक्कीच ट्राय करा. आता आम्ही आमच्या नेक्स्ट स्टॉपला जाणार आहे लस्सीला. आपण भावांना जसं की बघितलं, आपण आता सुदामाचे पोहे ट्राय करून आलोय. तर आपलं आता नेक्स्ट लोकेशन जसं की सांगितल्याप्रमाणे सुदामाच्या पोहेच्या समोरच लस्सीवाला आहे, 10 रुपयात लस्सी. तर आता बघूया लस्सी कशी लागते, जेन्युइन रिव्ह्यू तुम्हाला देऊया. बघूया लस्सी. आपलंच आहे का? आज ऑमलेट अजून एक ऑमलेट आली भावांना आपली लस्सी. तर या ठिकाणी बघा हे सुदामाचे पोहे तुम्हाला दिसत असतील आणि या ठिकाणी येते लस्सी. मसाला ताक फक्त 10 रुपये इथं लिहिलेले आहे. तर आता आपण बोलवली लस्सी. तर आता आम्ही टेस्ट करतोय आणि सांगतोय कशी टेस्ट येते. तर सांगायचं झालं तर 10 रुपयाच्या मानाने ठीक आहे लस्सी. तर तशी जेन्युइन लस्सी पडते आपल्याला 40 रुपयाला पडते. पण ही 10 रुपयाच्या मानाने ठीक आहे. एवढी काय लस्सी पण प्रॉपर नाही, नॉर्मल आहे आपलं. सांगायचं झालं तर असं जास्त करून पाणी दूध आणि दही टाकलंय आणि बाकी आपली शुगर, तशी आधी टेस्ट लागते. आता पांडू येतोय रिव्ह्यू. त्याने सांगितलं आता तुम्ही विचार करत असाल की 10 रुपयाला लस्सी कुठे भेटत तर कुठे भेटत नाही आहे. त्या ठिकाणी ते देत आहेत. तर टेस्ट जे आहे टेस्ट एकदम ओके, काही विषय नाही आहे.
पण तुम्ही ॲक्च्युअल लस्सीसारखी लागत नाही. त्याला असं वाटतं की दह्यामध्ये काहीतरी साखर मिक्स करून दिली, पण टेस्ट ओके आहे. का थंड पियायच्या दृष्टिकोनात नाही ना, मस्त तुम्ही या नक्की ट्राय करा. थंड पिण्याच्या दृष्टिकोनात प्रॉपर लस्सीचा फ्लेवर काय येत नाही तर तुम्ही घेऊ शकता, पिऊ शकता. हा तर मंडळी, जसं की तुम्ही बघितलं असेल, आपण सुदामाचे पोहे आणि लस्सी ट्राय केली आहे. तर आज आपला असा ब्लॉग इथं समाप्त होतोय. मला सांगायचा मुद्दा असा की असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय होतं, व्ह्यूज आम्हाला येत आहेत, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मागणं पुढं करते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट असला तर आम्ही नक्कीच पुढे जाणार आणि नवीन ब्लॉग, नवीन फूड रिव्ह्यू, ट्रॅव्हल रिव्ह्यू वगैरे जे असतात ते आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवणार. नक्कीच तुम्ही एन्जॉय करणार, नाही का? कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट कुठल्या फूडवर पाहिजे, त्याचा आपण रिव्ह्यू करून टाकू. आणि कमेंटमध्ये हे पण टाका की तुमच्या एरियामध्ये, जसं की कोणी पुण्यामध्ये राहत असेल, आमचं तिथं जाणं सुद्धा पॉसिबल असेल, तुमच्या एरियामध्ये काय फेमस आहे तुम्ही आम्हाला कमेंट करा. नक्कीच आम्ही तुमच्या सोबत येऊ आणि एक ब्लॉग आम्ही तुमच्या सोबत बनवू, नाही का? काय टेन्शन नसतं. ठीक आहे, चला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला भेटूया असं नवीन सबके लिए